मित्रांनो आजची सकाळ झाली, आंघोळ केल्यापासून रोज तुम्हाला माहिती आंघोळ करतो. आज नवीन कपडे घातले होते, तर आज मग आमचा विशू पण आलता. विशू होता आमच्या खोली, तर आज ते मशीन पाहत होता. त्याचं आज तसं काही काम नाही आम्हाला. आज फक्त उद्या पेपर म्हणल्यावर आज अभ्यास करायचा आहे थोड्या वेळापासून. ते पण तुम्हाला दाखवूया अभ्यास कसं होतोय. फुल रट्टा मारा अभ्यास आहे आमचा आता, कारण की आम्ही फार वर्षभर काही नाही केलं. आता शेवटची एकदम म्हणल्यावर आम्ही काही आता फुल रट्टा मारीत असतो निसता, बाकी आम्हाला काही माहीत नसतं. टिकडी कॉलेजला ऍडमिशन घेतलं, अभ्यास करीन. अरे आता उद्या कळेल त्यांना कशी त्यांची लागली. टासून मारणार सर लोक कस आज. तर मित्रांनो तुम्ही याचे काय बोलण्यावर जाऊ नका. आता टिकडी कॉलेज खूप भारी कॉलेज आहे. हे बदनामी करतोय, जर कॉलेजवाल्यांना कळलं नाही बदनामी करतोय तर याचं तिथंच वाजवून टाकतील. हे बघा हे माय बर्ड्स घालतोय, काहीतरी पिनमिन घालतोय नाही का. तर मित्रांनो आता एवढंच होतं. आता तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवूया आपण. विश्वभाऊ कोण थांबले तुम्ही इथं? गॅस टाकी घ्यायची बा, मोकी घ्यायची का? भरलेली गाऊन नाही भरलेली आहे सध्या 4-5 टाके भरलेले. पण त्यांनी काल घेऊन गेलता का रिकामी? म्हणलं काल मला अर्जंट मोठी टाकी लागेल, तेव्हा त्याला मोठी टाकी घ्यायची. कशी आहे आतूनला तर माहिती आहे आम्ही लई हे दिलदार माणूस. ते तिकडं उभी आहे का? त्याला बोलवा ना तुम्ही. हे बघा मित्रांनो गॅस टाकेवाला तिथं उभी. तुम्ही इथं का म्हणून थांबले? तिची वाट पाहत थांबले. तिची वाट पाहत तेवढं सरळ निघून गेला. मग सरळ नाही जात, एक हात त्याला की इथं गाडी आणि 3 पाहिजे माझ्या. बरं पाहू आपण. तो गाडीवर बसला का पाहू आपण पुढं काय. ती नको तो नाही आलं तर मग आपण हा बंद करून टाका कंडे. नाही हो पचका कायच हो. तुम्ही सरपंच तुम्ही म्हणले तर कोणी थांबतंय? अजून नाही झालं, तुम्ही ओटे दिलं नाही तर सरपंच कोण. बरं आपण बंद करूया ब्लॉग इथं. गाडी थांबली मित्रांनो विषयला पाहून. विषय चाललाय आता. उद्या ते नाही देत ना, जाऊ द्या मोकळी नेल ती त्याने मोकळी. तर मित्रांनो तिकडे सारंग आम्हाला हात करीत होता. आता तुम्हाला झूम करून दाखवतो. सारंग उभी आहे तिकडे. तुम्हाला आता हात करीत होता कॅमेरा पाहून. परत तिकडे तोंड गेलंय त्यांनी. विशूने टाकी नाही घेतली. याचा विषय काय सांगता आपल्याला बघू आता उत्तर. तर ते कालची कशी ती आमच्या वैकीची होती, एकदम दिलदार माणूस होती. ती आज सुट्टीवर आहे रविवार म्हणून, त्यामुळं त्याच्यामधली दुसऱ्या आलते आज. तर त्यांना मी विचारलं रिकामी आहे का, तरी ती म्हणे रिकामी नाही. पण हां आपण ज्या माणसासोबत बोलतो ना तो आपल्याला टाकी आणून देतो म्हणजे देतो. जो का असं ना थोड्या वेळाने पण रिकामी टाकी घेऊन नाही इथं आला तर तुम्हाला पैन देतो. काय लागेल ती शब्द आहे आपला. हां बरे विषू म्हणते आता काय टाकी आणणारच म्हणून. बघा ही आमची एक्सेल 6. आम्ही हिचं नाव सिंबा ठेवलं आहे. तर पाहायला नाद वाघवानी डरार देते भाऊ. ये पा आमचं घर येऊ पा समूह बसलाय त्याच्या पप्पांच्या गाडीवर. आता त्याची गाडी तिकडे लावली. या बघा एक्स्ट्रीम दाखवतो. हां तर याला गरज आहे की या गाडीवर बसायची. आता ती गाडी घेऊन बिंगला पाहिजे की नाही? गाडी दोन्ही पण. अरे नावावर काय करीत तू? नाव टाकलं खोपडीवर काय सोय झाली का? गाडी मालकाला बोलू हा मग सांगू गाडी कोणाची. हा बोललो ना. दोन्ही गाड्या मागायची. बरं ठीक आहे. आता तुम्ही याची गाडी पाहिजे की तुम्हाला? तुम्हाला याची गाडी दाखवते मी. हे बघा ही त्याची गाडी आहे. ही बा MS 17D 4921. मग आता तुम्ही विचार करा. दोन्ही गाड्या आपल्याच्या दोन्ही चालवावं लागते. अहो मला ही गाडी कोण आवडते? हिचं आहे का इंजिन असं उभं आहे. आम्हाला आवडते मग जरा सुटते गोळीसारखी. घोड्यासारखी ही गोळीसारखी सुटते. हा का? म्हणजे ती गाडी घोड्यासारखी ती उचलत सुटते, ही सरळ सुटते. एवढा फरक आहे बघा. तर हे सारंगचे पप्पा चालले पाहू शकता तुम्ही. बनेलवरच होते सकाळ. काम करणार बनेलवरच करणार काय अशी शर्ट बिर्ट घालणार. हो ठीक आहे. तर येऊ व्लॉग आता मी इथंच ही करीतो. पुढचा व्लॉग तुम्हाला लवकरच येऊन. आमच्या पप्पाची गाडी म्हणजे थोडक्यात आमचीच गाडी. किती चालली? 89,162 चालली. तर हिच्यात टोटल पेट्रोल लई गेलेलं आहे. आता 2 लाखाचं पेट्रोलच भरला असं ना. आता काय सांग कंडिशन आहे अजून. आता नवी घेऊ आम्ही थोडी दिवाळीत नाही का, थोडी अजून जुनी होऊन द्या लगेच नवी आणू आपण. अशी काही गाडी आहे मित्रांनो. काय एवढी कंडिशन आहे आता सध्या तिची.
हो आता चांगलं गिराईक भेटलं का एक देऊन टाकू हिला. आणि विशूचे गुलाब आहेत. विशू या गुलाबांचं काय म्हणता तुम्ही? काय नाही, त्यांना नजर लागली होती कोणाची पण आता तशी जरा ते नीट उमलली. नजर लागली होती थोडक्यात त्यांना. काय करता आता लोकांची नजर तुम्हाला माहितीच आहे. वाईट आहे त्याच्यात, गेट मध्ये येते नाही का. कोणी घुसलं का, चांदणी चालली बा चांदणी. कोणी घुसलं का लगेच त्यांना नजरच लावतं लगेच गुलाब आणला नाही का. हो खरं. तुम्ही काही नका दाखवू लोकांना नाही का. तुम्ही जे चांगलं आहे तेच दाखवायचं नाही का. वाईट साईड काही नाही दाखवायचं. तिकडे यांची दासवण पण आहे. तिकडे पाहिजे असून ते लेक फुल पण आहे. विषय तुमचं भंगार रूम आहे की. हा ती जरा स्टोर रूम करून टाकली. तिथे गाड्यांची पार्ट बीट राहते बर, खराब झालेलं. म्हणजे ते भंगार विकलं तर एक टाइमला किती पैसे येते? ते 10-15 हजार रुपये तर येते बाबा. 10-15 हजार येतात बुवा एका वर्षात. तुमच्या गाडी एवढे टायर बिअर खालास करून टाकतात नाही का. हो खरं आहे. ते बघा तिकडं रिम पडेल 10-10 हजारचं एक डिस्क असतंय. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे 10-10 हजार रुपये एक डिस्क असतंय. विशू हे टायर होती इथं 9-10 ते विकले का तुम्ही? कितीला गेले ते? कितीला गेले आता 3-4 हजारपर्यंत गेले. 3-4 हजार रुपये सेकंड आहे. ठीक आहे. काही उपयोग नाही एवढा, म्हणजे परवडत नाही नाही गाड्या ठेवण्यात. नाही पण आता कसं आहे शौक असतं. लगेच बंद करायचं का. शौक असते. शौक लागत त्यासाठी जिद्द लागायची बिझनेस करायची सुद्धा. हा जिद्द लागते बिझनेस करायची. नाही तर काय मग करस. काही लोक थोडे दिवस स्टार्ट करते मग पैसे नाही राहिले का मग परत पेट्रोलवरून आणलायचं काय वरून आणलायचं हे नाही ना. काही लोकांना गरज नसते त्या मोठ्या गाड्या घेऊन ठेवतात नाही का. समजा जादा सीसी वाढवच्या गाड्या घेऊन ठेवतात नाही का. मग त्यांना परवडत नाही मग त्या विकून खातात. मग नंतर पहिली सुरुवात छोट्यापासूनच करायची असती. डायरेक्ट उडी नाही आणायची. पहिले आम्ही ह्या गाडीवरून सुरुवात केली ती. अशा गाड्या किती होते? 2 पॅशन केल्यात ना आधी. 2 पॅशन गेले. 2 पॅशन विकून परत तिसरी पॅशनच घेतली. मिठी होती 2 पॅशन. राजदूत होती एक. HF होती. स्प्लेंडर होती. स्प्लेंडर होऊन गेली. आणि एक आता ती योगा ड्रीम योगा होऊन गेली. एवढ्या गाड्या आम्ही चालवलेले. म्हणजे आमचे पप्पांच्याच गाड्या. सध्या विशूकडे एक स्कूटी ऑन करतो. विशू लाल डोएट आहे तिचं नाव. आणि मी एक एक्स्ट्रीम ऑन करतो नाही का. पहिली आमची सुरुवात ह्याच्यावरून झाली ती मगच एक्स्ट्रीम घेतली आम्ही. तर अशी काय जर्नी आहे आमच्या लाईफची. विशू चालत येऊ राहिला. विशू काय केलं तुम्ही? वांगी फेकलीत विशूने. आता तुम्ही कुठं चाललेत? आऊचे पान तोडायला चाललंय. तर विशू आता आऊचे पान तोडायला चाललेलं आहे. हे दत्त मंदिर तिकडं मांजर आहे. इकडून चालला ना त्यांना मंदिर दाखवू ना आपण. इकडं मंदिराचं पाणी निघतं बाहेर. हे असं काय मंदिर आहे. आणि विशू आला इकडं. विशूला इथं एक गेट आहे पण विशू ह्या गेटने नाही येत. पण विशू डायरेक्ट रस्त्याने चाल. हे आऊचे पान तोडणार विशू. आऊचे पानं एवढ्या घाण याच्यात काऊन येतात बरं तुम्हाला सांगता येईल का? आणि ते तुला खायला आवडते म्हणजे तुला पटत की तुम्हाला सांग. आता इथून का तोडीन आणि कुठून का तोडीन सगळे पान आहे का. कशी कापायची मला कात्रीनी. विशू पानं कशी कापायची सांगा लोकांना लवकर. ही कातर घ्यायची आणि ह्या बाजू डायरेक्ट तोडायची. मधले काप ना भाऊ. ये ना मग ये ना नुसतं काय वरतूनच आहे तरी. इकडून ये इकडून. स्नॅप काढायची इकडून ये इकडून ये. साईडचे मोठे मधले बारीक आहे. अरे मध्ये घाण नसते भाऊ. साईडनी हे होते कुत्रे बित्रे हागून जात त्याच्यावर. दोन असं व्हिडिओत बोलणे पण आता काय पोरांना सांगावं लागतं. मधले काढाय भाऊ. तर आम्ही मंदिराला इथून पाईप टाकेल डायरेक्ट. हे बुधवायचं आता. इथून असा पाईप आणला होता आम्ही. मीच आणलाय म्हणजे बाकी कोण आणायचं. हे बघू शकता इथून वायर आतली. हे पाईप लावलाय मी 80 रुपये 20 फूट पाईप आहे. काय स्वस्त पाईप म्हणून लावून दिलं तर म्हणलं काही हो तिकडं. आणि 400 रुपयाची वायर टाकेल त्याला. तुम्ही जर पाईप तोडला तर तुम्हाला करंट बसण्याची गॅरंटी. कारण की एक वायर उघडीची त्याच्यात. आम्ही आर्थिक बिर्थिंग काय दिली नाही. आणि विशू भाऊ पाणी तोड राहिले.
आपले पान तोड राहिले आणि आपल्या घराची बॅक साईड. तर हा पाईप डायरेक्ट असा गेलेला आहे अंडरग्राऊंड. हे बघू शकतो इथं टन आणलाय पाईप. आणि एक वर सुद्धा कनेक्शन दिलंय आम्ही नाही का. इथं लाईट लावेल ना पिल्लरला, ती इकडूनच कनेक्शन दिलंय पिल्लर लाईटला. असं काय मंदिर. तर विशू भाऊ पानं तोड राहिले. काय करता आता तुम्हाला खायचं म्हणून, नाही तर मी कोणता माझ्यासाठी पान तोडतोय विशू तू. इथं म्हण ना व्हिडिओ तसं. ही डंकी नाहीये कापतो. तर कायऱ्या चिका असतो मित्रांनो, ते खायचं नसते. हे बघा इथं कायऱ्या लागेल पण खायच्या नाही त्या. समोरचं ते बघ ते समोरचं ते. तर विशू पानं तोडून बोर झालेले आहेत आता. पण काय आता ती माझ्यासाठी ते काही करते, ते उडी सुद्धा मारते खाली. पहा मित्रांनो किती घाण आहे. विशू त्याच्यात चढून पानं तोडून राहिले आवडीची. तर मित्रांनो विशू खरकट फेकायला चाललंय. यांचं कालचा भोगायचा पतीचा तो खाल्ला नाही यांनी म्हणून यांनाच फेकावं लागतो. काय म्हणतो विशू त्याच्यावर. अरे तुला काम सांगितलं तू काम ऐकत नाही ना. आता मला सांगू तू काय. अरे ग तुला सांगितलंय ते तू उचललंच नसतं ना. उचलावं लागत. तर मित्रांनो काही म्हणतो आता काय सांगतो. म्हणजे फालतू माणूस आहे फालतू. बघा लाज नाही वाटणार यार का खरकट टाकते. त्यांची लाज पहिले सोडून दिलेली त्यांनी. ऊन लय जबरे. ऊन कुठं आहे पण ऊनवर आहे. इथं द्या टाकून कुठं जिथं सांगितलं तेव्हा का रस्त्यावर टाकतोय म्हणजे कुत्रे घातील तेवढंच नाही का. हे वाला पाणी नसतं विशू काऊन कुठं गळत आहे. तर विशूची स्कूटी जे म्हणलो होतो मी ती डुएट, तिच्यावर ॲक्सिडेंट झाला होता. एक अर्थ तुटलाय तिचा आता. आणि ती पलीकडं माझी आणि ती इलेक्ट्रिक तिकडं. मित्रांनो विशू आज त्याचे कपडे आवरत होता. कहून विशू हे दिवस आले तोवर आता. हा मग आता काय करता. हे विशूवर लय भंगार दिवस आले आज सध्याला. भंगार म्हणजे काय काम केलंच पाहिजे माणसानी. स्वतःच काम आहे. कोण सांगत आहे मला काम. मी माही कपडे ठेवितो बरोबर नीट. माही काय काय 2 टी-शर्ट आहे फक्त लई नाही आहेत. बच्चन काम करा. बच्चन गायचं. विशू भाऊ इकडं पहा तुम्ही घड्या नाही घातले तसेच कोंबली आहेत. ही त्यांची अकॅडमीत जायची बॅग आहे. अकॅडमीतून निघून आली तिथे थव मग त्याच्यामुळे असं आहे. विशू भाऊ आहे ती. बच्चन नाही ते खरं बोलतोय आम्ही. आरशात पहा आम्हाला तुम्ही. आज आमचं नवीन लुक आहे. तर आज नवीन शर्ट आणला होता एक. विशूने गिफ्ट नव्हतं केला मला, मीच घेतला होता. तुम्ही म्हणतो काही पोरांनी गिफ्ट केला का. गिफ्ट नाही करत काही, मीच घेतलेला आहे शर्ट. आता आरसा कमी पडायला लागलाय मला पाहिला. वाढलाच एवढा आरसा काय सगळं कमी पडेल. मग काय येतं आता मोकर घाम आलेला आहे आम्हाला. तर विशू आता चाललेले. तर विशू चालले त्यांच्या रूम मध्ये. त्यांचा बॅलन्स संपलाय. ते मारतीन आता लगेच महानेट येऊन. ते असे पडले आता इथं खुशाल. अर्धा हिस्सा त्यांचा ना अर्धा हिस्सा मग असं आहे. आम्ही त्या सोफ्याची पार वाजून टाकली. सोफा आधी गेलाय बारा काय सांगू. पण आता काय नेट देऊन तुम्हाला काहून नाही द्यायचं नेट. तर मित्रांनो यांना आम्ही नेट दिलंय आता डायरेक्ट चालू व्हिडिओ. तर असं काय फालतूपणा केलेला आहे विशूनी. हे बघा हे आमचा पेपर आहे मराठीचा. त्याच्यासाठी आम्ही मराठीचं वाचू राहिले. मराठीचे पेपर म्हणजे काय आम्ही वाचित नाही तसं.
ह्या बघा आमच्याकडे काही ऑर्डर येत असतात काही पण. हे 1 बॉक्स 2 बॉक्स, इथं 1 थैली ही त्याचीच आहे. हे बघा हे ते ट्रेडमिलचं ऑइल, परत हे ट्रायपॉड आणलं आम्ही, परत एक होम थिएटर पण आहे. नीट चालूच आहे आमचं, आम्हाला स्नॅप पण राहिले. तुम्ही वायफाय घेतलंच नाही आमचं, हे बघू शकता. त्यांनी आमचं वायफाय घेतलं नाही तरी आम्हाला विचार राहिले. सीपीचं नेट घेताना आम्हाला एड्यात काढतं. सीपी म्हणजे आमचा कॅमेरा आहे बरं का, तिथं प्लग खोचेल त्याचा, तुम्हाला दाखवतो मी. ही सेटिंग लावून ठेवली त्याला. कॅमेराला आम्ही डायरेक्ट इथून पाहतो, डायरेक्ट नाही का, इथं टी व्ही लावायचं फक्त. हे सगळं आम्हीच जुगाड केला, हे ते सांगत नाही. कनेक्टर बिनेक्टर आम्हीच घेतलं आहे. हे 450 रुपयाचं कनेक्टर आहे. आणि केबल आम्ही घेतली 500 रुपयाला. हे एक ॲडॅप्टर लागतं त्याला मोबाईलला पोचायला. हे ॲडॅप्टर याच्या पुढं लावावं लागतं मित्रांनो. असं लावलं मग इथं मोबाईलला टाईपचे ॲडॅप्टर होतं. बाकी तुम्हाला कॅमेरा दाखव, इथून वायर नेली कॅमेऱ्याची. कॅमेरा इथे 2 दांड आहे कॅमेऱ्याला, वायफायची आणि एक 4G नेटवर्कची. कॅमेऱ्याला सध्या लय धूळ बसली. असं काय लावलं आहे आम्ही कॅमेरा. असं काय दिसतं पुढचं आमचं. बाकी तर आमचे कूलर पडले, 2 कूलर आहेत असेच भंगारात पडले आहेत. ते तुम्ही त्यांची कंडिशनच पहा. ह्या बघा आमचा स्टूलीतच पडलाय. आणि कूलरमध्ये म्हणजे घासाचं कूलर होतं, आता त्याची कंडिशन फार खस्ता झालेली सगळं आहे त्याच्यात. पंखा बिंका म्हणजे फार त्याच्यात पाली पण आहेत. पालीने घर बनवलं आहे त्या कूलरला आता, त्याच्यामुळे आम्ही ते पटक्यान लावून घेतले. बाकी असं काय दिसतं आमचं आहे. आमच्या घरात ते असलं की एक टावर आहे जिओचं आहे, एक ते टॉयलेट आहे, ती टाकी आमची येल्लो कलरची. आणि बाकी काही नाही मित्रांनो. इथं आमच्याकडे कोणी इथं असंच तो कोणी वापरीत नाही. विश्व काय म्हणतं मित्रांसाठी काही 2 शब्द वाला. तुम्ही बघ ना आले का CIDचा एपिसोड आला, तुम्ही पाहिला का? पाहायचा आहे का अजून? दोघं संगच पाहू की चालतंय मित्रांनो. आम्ही इथं व्लॉग आता थांबितोय, आता पुढे तुम्हाला परत दाखवतो. येणार आहे तेवढं सांगितलंय ना, व्हिडिओ चालू झाला. लवकर येईल 50 व्हिडिओ ब्लॉग घ्यायचं आहे, शूट करायचं लवकर. सारंग आला तू माझ्याकडे? हो त्याकडे आलोय मी, पण विश्वला बोलित होतो पण तो काय लईच भाऊ काय लागला नाही का? भाऊ काय लागला. बसा त्याचं उतरावं लागेल ना आपल्याला. माझ नाही रे असं म्हणत नाही काही, बरोबर असायचं नाही का? बरोबर. कंडक्टर आली तिकडे बाई, कंडक्टरने पाहिले आपल्याला, विषय संपला. कंडक्टर म्हणजे मोठा डॉक्टर बाई, विषय संपला. नको त्यांच्या दवाखान्यात पुढं नाही का विषय होईल. त्यांच्या दवाखान्यात पुढं आपलं शूट होऊन नाही तिथंच. सलाईन घेऊन टाकायचं. विषय लिहून दे ना, त्याच्या पायाला जवळ सुटला नाही का, त्याला देऊन येऊ आपण एक. डॉक्टर देईन ना जवळ वातावरण. इंजेक्शन आहे बघा टाकी कायम ईवर असतो काटा नाही का. चावी चालू आहे ईवर आहे म्हणजे वासाने डायरेक्ट होत नाही का, स्प्लिंटर चालते डायरेक्ट. बघा टेकवर राहील सारंग, पण नाही टेकणार कारण की हाईच नाही तर कुठून टेकन. हे बघू शकता. विषय आले आता इथं. काटा बघा वर सारखलाय किंचित वर. काटा काय पूर्ण नाही सांग. पेट्रोल असं आहे लई जुनी 15 वर्षाची गाडी राहिली, एक्सपायरी झाली गाडीची. बरं आता एकदा सारंगी गाडी घेऊन नाही का इकडे गेले ते कुठं श्रीरामपूर नाही आपलं शिर्डीला. आणि तिथं पोलिसांनी धरलं त्यांना डायरेक्ट जागेवर आहे का 3000चा दंड झाला ह्या गाडीला. ह्या बघा नंबर पहा गाडीचा. आणि मग सारंगने काय केलं 500ची नोट दिली पुढं नाही का. त्याचे मित्र म्हणे मग 500 नको देऊ 200 दे नाही का साहेब एवढेचे. त्याच्या मित्रांनी 500 नोट लवकर दाबली, मग 200ची काढून दिली नाही का याकनी.
तर मित्रांनो सारंग आज चाललाय टाकेला 6 दिवस काय आपल्याला ती दिसणार नाही. आंघोळ नाही केली मी अजून, तुला की मला नको पोचतो नाही का रे. बर ती 200ची नोट दिली, इंजेक्शन घ्यायला जायचे रिश्वत दिली नाही काय का. झालं म्हणे याला जवात सुटल्या पायाला, पहा ना कातड निघले. बस पटकन खान डॉक्टरला सांगितलंय मी ते इंजेक्शन भरून ठेवलंय तिथं. काय आता गेली ना त्यामुळे 4 पाय घालायला गाई नाही जारात पाय घालतो का तू. दारात पाय घालतात गाई. 4 पाय घालायला लोकांना सांग ना जार म्हणजे काय असलं का. शहरी लोकांना काहीच माहित नसतं. पहिले बघितलं नाही, आता सारंगने बघितलं त्याला विचारू शकता. मी आता पहिले बघणार आहे नाही आम्ही घाण नाही बोलत काही. घातलाय म्हणे याच्या आधी. तू घातलाय म्हणे, म्हशीच्या नाकात बोट घातलं होतं म्हणे तू. म्हशीच्या नागात बोट तुला न खुडत आलतं नाही का. किती जात तू तेव्हा 10वीत होता. नाही 8-9 8वी 9वीत असताना यांनी डायरेक्ट म्हशीच्या नाकात बोट घातलं. म्हशीने डायरेक्ट लात आणली होती यांना. हे डायरेक्ट 4 फूट मागे येऊन पडले होते. म्हशीच्या नाकात बोट घालते म्हणजे विषय काही. किती कशी प्रकार करते ते नाही. पण दम लागला. दारात घालते, पाय नाकात घालते. मग काय आता भांडणं बंद करा, ब्लॉग चालला आलाय परत. अरे 1 रुपये खर्च करीत नाही आपल्यावर. तुला काही वाटलं पाहिजे त्याला म्हण ना काही. मी थोडी खर्च करतो त्याच्यावर, तिने मला करायला नाही का भाऊ. तू करतोय त्याच्यावर म्हणजे तुला दाखल पाहिजे ना. काय करावं तो म्हणतो का मायावर उडव म्हणून. ऐक नाही रे भाऊ, बरोबर आहे की नाही. ही विशेष स्कूटर आहे पहा तुम्ही चालली ती होय. मला काय म्हणणं नाही, ह्यो म्हणतो का खर्च कर म्हणून. काय ऐकायच तो इंजेक्शन घ्यायला जाईन त्याचं. तुला गावात झालाय का. काय बोललोय आता दाखवतो पाय काढ, मध्ये घेतलंय डॉक्टर. पाय उचल, लोकांना दाखवून देतो पाय किती खराब. काहीच नाही पाहायला पलीकडला उचल ना, पलीकडले पण काही नाही भाऊ. उचल ना मग. कष्ट करता का बाबा. हे बघा पाहिलं काहीच का नाही पांढर दिसले आता काही नाही. बरं सारंग याचं काय गुत्तय म्हणजे तू टाके डोक्याला 10 दिवस जाऊ नाही तर 20 दिवस जाईन. मग मी काय म्हणलं नाही, आज चाललाय असं विचारतोय मी त्याला. मी तो म्हणलं उद्या जाईन ना पण सकाळ सकाळी. बरं उद्या जाऊ दे भाऊ. मी म्हणलं बा माझ्यासोबत चल म्हणून. नाही ना मग त्या तू जाईन ना त्याच का. मी म्हणलो बा चल म्हणून. नाही ना ते पण बरोबर तुमचं. मित्रांनो काका म्हणले याला 6 रंग नाही, याला 2च रंग आहे. 1 टी-शर्ट त्याचा दाखवला आणि ते धरून 3 रंग झाले तरी या 6 रंग. तर मित्रांनो विश्व चाललाय बाई पाय आता. आम्हाला ते देखवा नाही, आम्ही पण त्याला म्हणलो सोडीत तुला नाही का. सोडीत म्हटलं. स्प्लेंडर वाहिली किती उचलली मित्रांनो, खापक्यांची उचलली होती स्प्लेंडर. विशू भाऊ बस ना. नाही चला आम्ही नाटक नको करू पटकन वैस. 8 टनवर आहे आम्ही. एक तर स्प्लेंडर उचलू राहिली खचकान. तुम्हाला मित्रांनो शॉकअप लीक झालंय. काळजी घ्यायची. आता जिम चालू केली त्यामुळे जिम नाही तू बाई पायी हिंडायचं. हिंडून द्या भाऊ पायी पायी. आता आम्हाला काय करायचं. 2दा स्प्लेंडर उचलली तुमच्या नानात आमची काय सांगा आता. बरं ना मित्रांनो इथं वालावर पहा तुम्ही. एक पाणी प्यायला एक बॉटल ठेवली आहे बघा. आता आपण विषयला विचारू आपण ही बॉटल काऊन ठेवली. तुम्ही पाणी पिता की नाही म्हणजे तो गल्लाच केलाय का आपण नाही का. दाखव त्यांना एकदा. विषय काय पाणी पिऊन नागवे नाही लोकांना. सारंग इथं बसले. आम्ही आलतो सध्याला काय आलतं थोडा मीटर झालता वालावर थोडा. तर या ठिकाणी सारंग घरी गेलता. सारंगने आणली आमच्यासाठी आज आईस्क्रीम. अय विशू ती माही हे बघा. सारंग राहुरीवरून आलता. सारंगची गाडी खाली उभी आहे. सारंगची गाडी उभी आहे तिथं. सारंग तुम्ही कस काय आणली आज आईस्क्रीम आम्हाला. तुम्ही सांगितली होती म्हणून आम्ही येडं नाही तुम्ही आणायला. फुकट आणलं येडं नाही तू. चिकट देऊ. हा कळलं आम्हाला. कितीचा आहे मसाला. तो मसाला आणला का. माहित नाही टाकले. बघ ना हे बघू शकता तुम्ही. सारंग भाऊ वाचकर यांनी आणलंय आम्हाला. ही आईस्क्रीम आहे अमूल कूल अँड कुकीज. किती वाली. 45 का 50 ची वाटतं. काय 45 रुपयाची काय. 40 का 45 50 रुपयाला अशी. आणि ही एक शालीमार येते. ही साऱ्यात मागे. अरे पुढे काय लवकर ती तो चाललंय. ही बघा ही 50ची आईस्क्रीम आहे. शालीमार म्हणते तिला. फ्लेवर वाईज असते शाही कुल्फी. सारंग भाऊ तुम्हाला आणलंय तुम्ही काही. हा यांनी आईस्क्रीम आणली यांना
आता हे सारे खाऊ राहिले, आता काय सांगा. हे मेयोनीज आणलं, एकच मेयोनीज आहे, व्हेज नाव टाकलंय, पण सारं अंड्यापासूनच बनतं आम्हाला माहिती. चालली होती आईस्क्रीम पार्टी. बघा मी उघडलेली, हे सारंग खातोय, तिकडे विषय खातोय. आईस्क्रीम खाऊ राहिलो आम्ही. सारंगनी जास्त पैसे देऊन आलाय तिथं, त्याच्यामुळे तिथं थोडा विषय झालाय. सारंगनी 20 रुपये जादा टाकून आलाय तिथं, त्याच्यामुळे थोडा विषय होतोय. किती सारंग दाखव, तुमची हिस्ट्री दाखव आम्हाला. 275 रुपये टाकून आलाय तो. 73 रुपये परत टाकेल तिने. तरी झोलच करीत असतो, झोलर माणूस, याच्यावर भरोसा नाही ठेवायचा तुम्ही. आता आम्ही खातो आईस्क्रीम. तर आज मी चाललो राहुरीला, कारण की पप्पा म्हणले होते तू एक व्यापारी आलाय कडक घेतो यासाठी, तुला जे आवडन ते झाड कडक घे. मी चाललो होतो आता राहुरीला. आज माझ्याकडे ही गाडी होती, कारण पप्पाने 4 व्हीलर नेली आज राहुरीला. मला घरी यायला मला गाडी नव्हती, म्हणून मी ही गाडी नेली. इकडं दिलं त्यांनी मला. तर मित्रांनो, आज आम्ही आलतो समर्थकडं. तर समर्थनी स्नॅप टाकला होता मला नवीन कडे घेतल्याचं, तर मी बघायला आलोय. तर हे बघू शकता तुम्ही समर्थच्या कडं 4 बाराचं कडं आहे. तर कितीला बसलं समोर, कितीला बसलं? 1100 रुपये भाडं, ते बसतं 4.5 किंवा 4,600. 4,600ला बसलंय का? बरं, ओके. तर कडं पाहून आम्ही आलतो मारुती देवीचे दर्शन घ्यायला मंदिरात. आम्ही साऱ्यांनी दर्शन घेतले. विशूने जेल वाहिलं, मी उदबत्ती लावली. असं काय मंदिर आहे मित्रांनो. असंच आजचा व्लॉग संपला मग इथंच.